महाविकास आघाडीचा तिढा सुटता सुटत नाहीये। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचं घोडं नेमकं कुठे अडलेलं आहे आणि जागा वाटप नेमकं कुणामुळे अडलंय पाहूयात या रिपोर्टमधून। महाविकास आघाडीत जागा वाटपाचं भिजत घोंगडं। मवियाच्या जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी। प्रकाश आंबेडकरांसोबतही जागा वाटपाचा पेच कायम। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं घोडं 3 जागांवरून अडलेलंच आहे। सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या जागांवर आघाडीतल्या 3ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्यात। मात्र राज्याच्या स्तरावर हा तिढा सुटत नसल्याने आता याबाबत दिल्लीत चर्चा होणार असल्याची माहिती आघाडीतल्या सूत्रांनी दिली आहे। 48 पैकी आता 2-3 ठिकाणच असं आहे की जिथं थोडासा चर्चा नाही तो वाद चालू आहे। आज नाही तर उद्या नाही तर 31 तारखेला जी बैठक दिल्लीला आहे ज्याच्यामध्ये सर्व मोठे नेते महाविकास आघाडीचे इंडियाचे बसणार आहेत। त्याच्यात योग्य असा निर्णय तोडगा काढला जाईल। आता हे सगळे आता उद्या परवा दिल्लीला जाणार आहेत। आता दिल्लीमध्ये काय आता माहीत नाही। आता पवार साहेबांसारखा नेता दिल्लीला जाऊन बोलणं म्हणजे हा इतका मोठा नाचक्की आहे की काय आता आपल्याला सांगता येत नाही। महाविकास आघाडीच्या सांगलीतल्या वादाचे पडसाद कोल्हापुरात उमटतायत। उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेत जाहीर पाठिंबा दिला होता। दुसरीकडे ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती। याच नाराजीतून काँग्रेस नेत्यांकडून ठाकरेंविरोधात नकारात्मक चर्चा घडवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला। म्हणूनच शाहू महाराजांच्या प्रचाराचे कार्यक्रम तुर्तास थांबवण्याचे आदेश ठाकरे गटाने शिवसैनिकांना दिल्याची चर्चा आहे। वंचित बहुजन आघाडीसोबतही महाविकास आघाडीचे सूर पुन्हा जुळण्याची शक्यता मावळली आहे। पण चर्चा संपली तरीही प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला। 3 पक्षांच्या बैठकी या आता पूर्ण झालेल्या आहेत। आता त्या बैठका पुन्हा होणार आहेत अशी नाही, म्हणून मी म्हटलं चर्चा संपलेली आहे। आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ते जर परत याच्यात मार्ग निघत असेल तर 3ही पक्ष मागपुढे होण्यासाठी तयार आहे। जागा वाटपाचा तिढा काँग्रेसच्या दिल्ली दरबारी सुटेल अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपेक्षा आहे। पण दिल्लीतही तोडगा न निघाल्यास महाविकास आघाडीचा वाद महायुतीसाठी लाभदायक ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।